आमचा हाच प्रयत्न की उद्याची भावी पिढी अतिशय उत्तम पद्धतीनं घडावी. त्यांनी एक जबाबदारीतनं तुमच्या माझ्या देशाला, तुमच्या माझ्या राज्याला पुढे नेण्याचं काम त्या बाबतीमध्ये करावं. आणि एकंदरीतच आज जे तरुण तरुणींच्या समोर समस्या आहे, परंतु एक गोष्ट मुलामुलींनो लक्षात ठेवा, अलीकडच्या काळात हे स्पर्धेचं युग आहे. आम्ही ज्यावेळेस लहानपणी असायचो त्यावेळेस वशिलाचं युग होतं. त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप राहायचे. म्हणजे त्यावेळेस कोण पदाधिकारी असतील त्यांना वाटलं ह्याला कुठं कामाला लावायचं तर ते याला कामाला लावून टाका, अशा पद्धतीनं कामाला लागून जायचं. आता मात्र ॲडमिशन देताना पण मेरिट पाहिलं जातं. उद्याच्याला निकाल लागल्यानंतर मेरिटलाच महत्त्व त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही कुठल्या घटकातनं पुढं आलेला आहात, कदाचित गरिबीतनं असाल, मध्यमवर्गीयातनं असाल, काहींची परिस्थिती चांगली असेल, हे तुमच्या माझ्या हातामध्ये नसतं. पण आपल्याला जन्माला घातल्यानंतर ज्यावेळेस कामाची संधी मिळते, आता सगळं तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. अलीकडं श्रीमंतीला महत्त्व नाही, बुद्धिमत्तेला महत्त्व आहे. ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे तो जगामध्ये किती पुढं जाऊ शकतो, किती चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी त्याला पाहिजे तशा पद्धतीनं मिळू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं कष्ट केल्याशिवाय तुमच्या इथं आलेल्या सगळ्याच विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये आईवडिलांचं स्वप्न तुम्हाला सगळ्यांना साकार करायचं, तुमचंही करायचं आहे, परंतु आईवडिलांच्या पण फार अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्याकडनं आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला घडवण्याचं, तुम्हाला वाढवण्याचं, तुमच्यावर संस्कार करण्याचं काम तुमच्या जन्मापासून आजपर्यंत आईवडील करत आलेले आहेत, घरातले वडीलधारी करत आलेले आहेत. पुढच्याही काळामध्ये त्या महत्त्वाच्या परीक्षेला बसत असताना साधू संतांचा विचार डोळ्यासमोर ठेवा. नवीन नवीन खूप काही रोज शिकता येतं, तरी शिकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. आणि जे प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे ते व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हा प्रयत्न ज्यावेळेस आपण कराल त्यावेळेस उद्याचे जबाबदार नागरिक देखील तुम्ही घडणार आहात, ही पण गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. मागं खूप मर्यादा होत्या. जसं जसं आमच्या लक्षात आलं की प्रत्येक बाबतीमध्ये त्या मुलांना इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची गरज आहे आणि तशा पद्धतीनं सरकारने त्याच्यात लक्ष घातलं. सुदैवाने माझ्याकडे जे नियोजन खाते त्या नियोजन खात्याच्या मार्फतच हे सारथीचं सगळं कामकाज चालतं. माझी एक विनंती आहे की ही जी काही योजना तुमच्याकरता आणलेली आहे, तुमचं भवितव्य ठरवण्याच्या करता आता हे सगळे अधिकारी टॉपचे IAS ऑफिसर होते, चीफ सेक्रेटरीपासून वेगवेगळ्या पदावर रिटायर झालेले लोक आहेत. आज या वयामध्ये देखील ह्या संस्थेला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा ह्यांचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याचं एकमेव कारण आपली भावी पिढी चांगल्या पद्धतीनं घडली पाहिजे, पुढं गेली पाहिजे, कर्तबगार झाली पाहिजे. महाराष्ट्राचं नाव तुम्ही सगळ्यांनी देश पातळीवर त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला पाहिजे. हीच आमची सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहे. कधी कधी काही जण आम्ही ज्या काही सारथीच्या बाबतीमध्ये योजना देतो त्याच्या संदर्भामध्ये एक वेगळंच काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करत असतात. वास्तविक असं नाही. आम्ही पण विद्यार्थी दशेतनं गेलेलो आहे. त्याच्यावर विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत, या सगळ्याची जाणीव सरकारला आहे, आम्हाला आहे, मुख्यमंत्र्याला आहे, उपमुख्यमंत्र्याला आहे, सर्वांनाच त्या बाबतीमध्ये आहे. हे पण नोंद कृपा करून आपण सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी घ्यावी.